मराठी विषय पत्रिका क्रमांक 5 मधील घटक क्रमांक 3 साहित्याचा आस्वाद या घटक विषयाच्या अंतर्गत भट्ट लोल्लट ते अभिनवगुप्त यांनी रसप्रक्रियेविषयी मांडलेल्या विचारांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. आपण पहिल्या घटकामध्ये भरताच्या रससूत्राचा विचार केला. भरताचे रससूत्र आपण पुढील प्रमाणे बघितले ते असे की तत्र विभावानुभाव व्यभिचारी संयोगात रसनिष्पत्ती, अर्थात तेथे विभाव अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगाने रसांची उत्पत्ती होते, रसांची निष्पत्ती होते. ही रसांची निष्पत्ती नेमकी कशी होते याविषयीचे विवेचन मात्र भरताने केलेले नाही. भरताच्या नंतर वेगवेगळ्या अभ्यासकांनी त्याचा अन्वयार्थ लावून या रसांच्या उत्पत्ती विषयक विवेचनाचे आपले सिद्धांत मांडले. हे सिद्धांत प्रामुख्याने भट्ट लोल्लट ते अभिनवगुप्त या पद्धतीचे सांगता येतात. आज आपल्याला या भट्ट लोल्लट ते अभिनवगुप्त यांनी मांडलेल्या रसास्वादाविषयीच्या सिद्धांतांचा विचार करावायचा आहे. भरताच्या या रससूत्राचा अन्वयार्थ लावून या अभ्यासकांनी रसाविषयीची व्यवस्था आणि रसाच्या आस्वादाविषयीचे विवेचन तर केले आहे. हे काव्याला अगदी जसेचे तसे जरी लावता येत नसले तरी काव्यविषयक विवेचनाला आणि त्याच्या आस्वादाविषयक विवेचनाला ते आधारभूत ठरू शकतं. ह्या विवेचनाचा विचार करताना आपल्याला भट्ट लोल्लटापासून सुरुवात करावी लागते. साहित्याच्या आस्वादासंबंधीच्या या विवेचनामध्ये भरताने मांडलेल्या रससूत्राचा अन्वयार्थ लावून त्याविषयी स्वतंत्रपणाने भाष्य करणारा हा तत्वज्ञ होय. भट्ट लोल्लट हा मुख्यत्वे मीमांसावादी होता. मीमांसावाद्यांच्या मते विश्व हे सत्य आहे आणि इंद्रिय आणि इंद्रियांच्या ज्ञानांच्या साहाय्याने होणारे ज्ञान हे सत्य ज्ञान आहे, अशी त्यांची भूमिका असते. भट्ट लोल्लटाने उपचित स्थायी म्हणजे रस होय ही संकल्पना मांडली. आता हा स्थायी कोणाच्या ठिकाणचा याविषयीचे विवेचन त्याने पुढील प्रमाणे केले. त्याच्या मते स्थायी भाव हा मूळ राम व सीता या पात्रांच्या ठिकाणी असतो. येथे रामायणातले नाटक आपण गृहीत धरलेले आहे. या पात्रांच्या ठिकाणी असलेल्या स्थायींचे येथे पुन्हा एकदा लक्षात घ्या की नट आणि पात्र हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पात्रांच्या ठिकाणी असलेल्या स्थायीचा हा विचार भट्ट लोल्लटाने केला. हा स्थायी विभाव अनुभवांनी उत्पन्न होतो. विभावामध्ये आपण बघितले की जे रसांच्या उत्पत्ती करता कारण असणारे घटक, यामध्ये आलंबन विभाव आणि उद्दीपन विभाव या दोघांचा समावेश आपण केला. तर अनुभव म्हणजे अभिनय असे आपण बघितले. हा स्थायी विभाव आणि अनुभव यांनी उत्पन्न होतो आणि नटाच्या अभिनय व्यापाराने, येथे पुन्हा एकदा लक्षात घ्या की पात्र आणि नट या दोघांमध्ये भिन्नत्व आहे. नट हा एकच असतो, पात्र मात्र वेगवेगळे असू शकते. तर नटाच्या अभिनय व्यापाराने हा स्थायी आपल्याला प्रत्ययाला येतो. भट्ट लोल्लटाने आपल्या विवेचना पुढील गोष्टी जास्त अधोरेखित केल्या. त्या अशा की विभावांनी स्थायी उत्पन्न होतो, अनुभवांनी स्थायी प्रतीत होतो, तर व्यभिचारीने तो परिपुष्ट होतो. आणि अशा प्रकारे विभावादींनी परिपुष्ट झालेला स्थायी म्हणजे रस होय. नटाच्या अभिनय कौशल्यामुळे हा जो चमत्कार होतो तो रसिकाच्या आनंदाचे कारण ठरतो. येथे भट्ट लोल्लटाने रसिकाचा म्हणजे प्रेक्षकांचा उल्लेख केलेला आहे, मात्र याचा आस्वाद नेमका तो कशा पद्धतीने घेतो याची मीमांसा त्याने केली नाही. मात्र नटाच्या अभिनय कौशल्यातून व्यक्त होणाऱ्या उपचित स्थायीचे स्वरूप त्याने सांगितले. भट्ट लोल्लटाच्या विवेचनावरती आक्षेप घेऊन श्री शंकुकाने आपली काही उपपत्ती मांडली. भट्ट लोल्लट हा मीमांसावादी होता
तर श्री शंकुक हा नैयायिक म्हणजे न्याय प्रमाण मानणारा होता. त्याने अनुमान प्रमाणावरती भर दिलेला होता. अनुमान प्रमाण म्हणजे काय? हे अग्निधूम प्रमाणाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल. धूम म्हणजे धूर. ज्याप्रमाणे पर्वतावर धूर दिसला त्या अर्थी तेथे अग्नी आहे असे आपण मानतो. म्हणजे येथे धूम अथवा धूर हे अग्नी असल्याचे प्रमाण आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर अभिव्यक्त व्हायची असेल तर त्याचे प्रमाण असले पाहिजे, ही भूमिका श्री शंकुकाने मांडली. आणि त्याने रसांची निष्पत्ती म्हणजे काय याचे विवेचन करताना रसनिष्पत्ती म्हणजे रसांची अनुमिती होय, ही भूमिका मांडली. आता ही रस प्रेक्षक कसा अनुमित करतात? कारण प्रेक्षकाला तर नट, नटाच्या हालचाली, नटाने केलेला अभिनय, त्या नाटकातील असणारे त्याचे संवाद हे वेगवेगळे त्याला अनुभवाला येतात का? तर श्री शंकुकाच्या मते ते तसे येत नाही. श्री शंकुकाने हे सांगण्याकरता चित्रतुरग न्याय ही संकल्पना सांगितली. चित्रतुरग, तुरग म्हणजे घोडा. चित्रातील घोडा याचे उदाहरण त्याने घेतले. घोड्याचे चित्र काढताना वेगवेगळे रंग, वेगवेगळ्या रेषा आणि आकार यांचा वापर केला जातो. परंतु चित्र पाहणाऱ्याला हे वेगवेगळे रंग व आकार, रेषा दिसत नाही, तर त्याला घोड्याचे चित्र, घोडा सामग्र्याने त्याला अनुभवाला येतो. आणि त्याला होणारे हे जे ज्ञान आहे हे संवादी भ्रमाने झालेले ज्ञान असते. येथे संवादी भ्रमाची संकल्पना ही देखील महत्वाची आहे. श्री शंकुकाच्या या विवेचनामध्ये रसांचा रसांच्या उपचितीपेक्षा रसांच्या अनुमितीवरती दिलेला भर आपल्या लक्षात येतो. श्री शंकुकाच्या नंतर भट्टनायकाने या रसविषयक विवेचनाला आणखीन पुढे नेले. त्याने पहिल्यांदाच रसनिष्पत्तीचा संबंध रसिकाच्या म्हणजे प्रेक्षकांच्या अंतःकरणाशी जोडला. भट्टनायकाने रसप्रक्रियेत 3 महत्वाच्या शक्ती मानल्या. वस्तुतः या 3ही शक्ती आपल्याला कुठलेही काव्य नाटक अभ्यासताना, वाचताना अनुभवाला येत असतात. पहिली शक्ती ती म्हणजे अभिधेय. अभिधा हे आपण साहित्याच्या शब्दशक्तीमध्ये बघितले आहे. येथे नाटकाच्या संदर्भात बघायचे झाल्यास अभिनयामुळे काव्य नाटकाचा वाच्यार्थ समजतो. तेथील नट आपण करत असलेल्या अभिनयातून, त्याने म्हटलेल्या संवादातून नाटकाचा आशय आपल्यापर्यंत पोहोचत असतो. म्हणजे नाटकातील आशय ज्या गोष्टीमुळे प्रेक्षकांच्या अनुभूतीला येतो ती अभिधा होय, एवढेच फक्त आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. दुसरा भाग तो म्हणजे भावना. या दुसऱ्या शक्तीमध्ये भावकत्व अस्तित्वात असते. यातून नाट्यातील व्यक्तींचे साधारणीकरण होते. आता साधारणीकरण म्हणजे काय हे आपण अगदी थोडक्यात बघूया. नाटकामध्ये कुठल्या तरी एका विशिष्ट व्यक्तीचे नाटक एका विशिष्ट व्यक्तीच्या भावभावना व्यक्त झालेल्या असतात. परंतु प्रेक्षकाला त्या विशिष्ट व्यक्तीच्या त्या भावभावना आहेत याची जाणीव होत नाही. ही जाणीव न होण्याचे कारण असे की तेथे त्या व्यक्तींचे झालेले साधारणीकरण होय. जसे नाटकातील पात्रांचे प्रेम हे त्यातील पात्रांचे प्रेम जरी असले तरी त्याची सादरीकरण अशा काही पद्धतीने झालेले असते की त्याची अनुभूती ही सामान्य रसिकाला, वाचकाला देखील येऊ शकते. याचे कारण असे की काव्य नाटकात भावनांना काल निरपेक्ष म्हणजे कोणत्याही काळाच्या पलीकडे जाणारे शुद्ध भावांचे, विश्वात्मक भावांचे रूप आलेले असते. जसे आपल्याला बघता येते की क्रौंच पक्षाच्या उदाहरणामध्ये क्रौंच पक्षाच्या मिथुनमग्न क्रौंच पक्षाच्या असलेला जो विरह आहे तो विरह, ते दुःख कोणत्याही काळातील रसिकाला, वाचकाला अनुभवाला येऊ शकते. याचे कारण असे की तेथे त्याचे साधारणीकरण झालेले आहे. आता या भावांचे अनुभूती प्रेक्षकाला कशी येते तर त्याच्याकडे असलेल्या भोगीकरणाच्या प्रक्रियेमुळे. हे भोगीकरण ही शक्ती कोणत्या प्रकारची आहे, ती काय करते तर साधारणीकरणाच्या प्रक्रियेमुळे नाटकातील विविध भावनांचा रसिकांना आस्वाद घेता येतो. म्हणजे आस्वाद्यता हा एक महत्वाचा गुण जसा नाटकात असायला हवा तशी ती आस्वाद घेण्याची क्षमता
हा महत्वाचा गुण हा रसिकाकडे देखील असायला हवा. रसिकाकडे, प्रेक्षकांकडे, वाचकांकडे ही आस्वाद घेण्याची क्षमताच जर नसेल, ही भोगीकरणाची शक्तीच त्याच्याकडे जर नसेल, तर त्याला त्या नाटकाचा रसास्वाद घेता येणार नाही. आपल्याला आपल्या मनामध्ये असलेल्या विविध स्थायींचे उदाहरण या संदर्भात घेता येईल. शृंगारासारखा रस हा विशिष्ट वयात असलेल्या माणसांनाच अनुभवता येईल. त्या रसांच्या अनुभूती करता अत्यंत लहान अशी मुले की ज्यांच्यामध्ये तो स्थायींची उत्पत्तीच झालेली नाही, त्यांच्या भोगीकरणाची शक्तीच उत्पन्न झालेली नाही, त्यांना त्या रसांचा आस्वाद घेता येणे शक्य नाही. नाटकामध्ये असलेल्या या विविध भावनांचा आस्वाद घेण्याकरिता साधारणीकरणाची प्रक्रिया जशी महत्वाची आहे, तशी त्यातील आस्वाद्यता आणि आस्वाद घेण्याची क्षमता ही देखील महत्वाची आहे. पटनायकाच्या विवेचनाचा आधार घेऊन अभिनवगुप्त याने आपला रसास्वादाचा सिद्धांत मांडला. अभिनवगुप्त याच्या मते रसिकाचा आनंद व्यंजना व्यापारात अनुस्थित आहे. तर व्यंजना व्यापार म्हणजे काय हे आपण बघितलेले आहे. ध्वनी सिद्धांतामध्ये आपण असे बघितले की शब्दाच्या अभिधेने व्यक्त होणाऱ्या मुख्यार्थाच्या व लक्षणेने व्यक्त होणाऱ्या लक्षार्थाच्या पलीकडे जाऊन आणखीन जे विहंगम अर्थ प्राप्त होतात ते अर्थ व्यंजना शक्तीतून येतात. अभिनवगुप्त याच्या मते अभिप्राय विधानाची म्हणजे त्या नाटकातील रसाची त्यात केलेल्या विधानाची प्रतिती तीन अवस्थांमधून येते. हे स्पष्ट करताना त्याने सांब राजाने केलेल्या सूर्यस्तवनाचे उदाहरण दिलेले आहे. सांब राजाने सूर्याचे स्तवन केले. याला एका गोष्टीची पार्श्वभूमी आहे. सांब राजाचा कुष्ठ काही केल्या बरा होत नव्हता, परंतु त्याला तो कुष्ठ बरा होण्याकरता तू सूर्याची स्तुती कर, सूर्याचे स्तोत्र गा, सूर्याची उपासना कर असे सांगितले गेले. सांब राजाने सूर्याची स्तुती केली, त्याची उपासना केली आणि त्याचा कुष्ठ दूर झाला. या गोष्टीचा आधार घेऊन अभिनवगुप्त याने पुढील विवेचन केले. ही प्रतिती पहिल्या अवस्थेतून येते, ती म्हणजे व्यक्तिविशिष्ट विषयक ज्ञान. सांब राजाची गोष्ट ऐकल्यानंतर आपल्याला व्यक्तिविषयक ज्ञान होते, म्हणजे सांब राजाने सूर्याची स्तुती केली आणि त्याला आरोग्य प्राप्त झाले हे आपल्या लक्षात येते. येथे सांब या एका व्यक्तीची कहाणी आपण ऐकत आहोत. दुसरी प्रतितीची अवस्था ती म्हणजे व्यक्ती निरपेक्ष ज्ञान. प्रेक्षकाच्या वाचकाच्या मनात हे येते की जर सांब राजाने सूर्याची स्तुती केल्यानंतर त्याला आरोग्य प्राप्त झाले, तर कुणीही सूर्याची स्तुती केली तरी देखील त्याला आरोग्य प्राप्त होईल. येथे साधारणीकरणाची प्रक्रिया पुढे वेगवान होते असे आपल्याला लक्षात येते. तिसरी त्याने अवस्था सांगितली ती म्हणजे आत्मानुप्रवेश. व्यक्तीकडून आत्म्याकडे जाणारा हा प्रवास आपल्याला लक्षात येतो. ज्या वेळेला आपल्याला असे लक्षात येते की कुणीही सूर्याची स्तुती केली तर त्याला आरोग्य प्राप्त होईल, तर मी म्हणजे जो कोणी बघत आहे वाचत आहे तो त्याने सूर्यस्थिती केली तर मलाही आरोग्य प्राप्त होईल. म्हणजे येथे आपल्याला असं लक्षात येते की व्यक्तिविषयक ज्ञानाकडून आत्मविषयक ज्ञानाकडे जात असताना रसिकाचा अनुप्रवेश होऊन त्याला रस आस्वाद्य होतो. म्हणजे नाटकामध्ये होणारा त्याचा प्रवेश, नाटकाच्या मधील रसांचा त्याने घेणारा आस्वाद हा व्यक्तिविषयक ज्ञानाकडून स्वविषयक ज्ञानाकडे कसा आहे हे आपल्याला लक्षात येते. या रसप्राप्तीची एक महत्वाची अट त्याने सांगितली ती म्हणजे अशी निर्विघ्न स्वरूप विश्रांती कारणी. प्रतिती रसाची प्रतिती येते. आपण उपचित स्थायीपासून रस प्रतितीपर्यंतचा प्रवास येथे बघत आहोत. येथे निर्विघ्नता ही एक सगळ्यात महत्वाची अट आहे ही त्याने सांगितली. अभिनवगुप्ताने निर्विघ्नतेची अट सांगत असताना रसविघ्नांचे स्वरूप देखील सांगितले. विघ्ने कोणकोणती येतात ते पण त्याने सांगितले. ही रसविघ्ने 7. या 7 रसविघ्नांचा अगदी थोडक्यात विचार आपण करूया. पहिले रसविघ्न संभावना विरह. प्रेक्षकाला नाटकातील विषय वस्तूच जर स्पष्ट झाली नाही, त्याला विषयच जर कळाला नाही, अर्थात हे नाटककाराकडनं देखील विघ्न होऊ शकते. आपण येथे प्रेक्षकाच्या दृष्टीनेच हे विघ्न बघायचे आहे.
त्याला हे विषय जर कळाला नाही, विषय वस्तू जर स्पष्ट झाली नाही, तर रसप्रतीती कुठून येणार? दुसरे विघ्न स्वपरगत देशकाल विशेषावेश. कित्येक जण नाटक बघत असताना आपली स्वतः विषयीची व इतरांविषयीची जाणीव साबूत ठेवून येत असतात. हे माझे, माझ्या समाजाचे, माझ्या देशाचे, हे दुसऱ्याच्या समाजाचे, दुसऱ्याच्या देशाचे, दुसऱ्या भाषेचे, असा विचार केल्यास त्यातील रसांचा आस्वाद घेता येणे हे अशक्यप्राय ठरते. स्वची जाणीव प्रबळ जर असेल तर तेथे अभिमान येऊन ताटस्थ्य येत नाही, आणि परची जाणीव प्रबळ जर झाली तर तेथे पुन्हा ताटस्थ्य न येता रसांची अनुभूती आपल्याला घेता येणार नाही. तिसरे रसविघ्न निज सुखादी विवशी भाव. कित्येक प्रेक्षक प्रेक्षागृहामध्ये गेल्यानंतरही आपल्याच स्वतःच्या सुखदुःखामध्ये चूर असतात. तर तो आपल्याच सुखामध्ये चूर असेल तर रंगमंचावरती घडलेल्या करुण अशा प्रसंगांची अनुभूती त्याला घेता येणार नाही. तो आपल्याच दुःखात चूर असेल तर रंगमंचावरती होत असलेल्या हास्याची अनुभूती त्याला घेता येणार नाही. चौथे रसविघ्न आहे प्रतितीपाय वैकल्य. रसाची अनुभूती येण्याकरता नाटककाराला वेगवेगळ्या उपायांची योजना करावी लागते. हे उपाय विभाव, अनुभव, अर्थ आणि इतर अनेक तंत्रे असतात. या तंत्रांची योजनाच जर नीट झाली नाही, त्याच्यामध्ये जर विकलता असेल तरी देखील रसाच्या अनुभूतीमध्ये विघ्न निर्माण होते. पाचवे रसविघ्न आहे स्फुटत्वाभाव. स्फुटता म्हणजे सोपेपणा, त्वरित स्पष्ट होणे. जर नाटकामध्ये या स्फुटतेचा अभाव असेल, त्यातील अर्थ आणि इतर घटक हे स्फुटतेने जर कळाले नाही तरी देखील रसविघ्न निर्माण होऊ शकते. म्हणजे येथे स्फुटता हे एक महत्वाचा गुणधर्म अभिनवगुप्त यांनी मांडला आहे, हे लक्षात येते. सहावे रसविघ्न आहे अप्रधानता. वेगवेगळी नाटके वेगवेगळ्या रसांना वाहिलेली असतात. जसे हास्य रसाला वाहिलेल्या हास्यात्मिका, सुखात्मिका असतात. शोककारक प्रसंगाला वाहिलेल्या शोकात्मिका असतात. किंवा असेही जरी नसले तरी कुठला तरी एक रस प्रधानान्य नाटकामध्ये असतो. जर त्याच्या रचनेमध्ये अप्रधान अशा रसाला महत्व मिळाले, म्हणजे शोककारक नाटकामध्ये हास्य रसाला महत्व मिळाले किंवा हास्यकारक रसामध्ये शोककारक घटकाला महत्व मिळाले, तर तिथे अप्रधानता निर्माण होते. या रसविघ्नानंतर सातवे रसविघ्न अभिनवगुप्त याने सांगितले ते म्हणजे संशय योग. आपण बघितले की रसांची अनुभूती विभावानुभावांच्या सम्यक योगाने येते. कोणत्या विभावाचा कोणता अनुभव, तसेच कोणता व्यभिचारी भाव याविषयी जर मनामध्ये संभ्रम निर्माण झाला तरी देखील रसविघ्न निर्माण होऊ शकते. आपण बघितले की व्यभिचारी हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. या विभिन्न प्रकारच्या व्यभिचारींमध्ये आपल्याला जर संशय निर्माण झाला तर तेथे हे विघ्न निर्माण होऊ शकते. तसे की चिंता हे हा व्यभिचारी ज्याप्रमाणे शोकाचा आहे त्याचप्रमाणे तो शृंगाराचा देखील असू शकतो. ही विघ्ने टाळण्याकरिता वेगवेगळे उपाय अभिनवगुप्त याने सुचवलेले आहेत. या रसविघ्नांचा निराश झाल्यानंतरच निर्विघ्न अशी रसनेची रसांची प्रतीती येऊ शकते, असे विवेचन अभिनवगुप्त याने केले. येथे आपल्याला असे लक्षात येते की उपचित स्थायीपासून प्रतीती रसप्रतीती या प्रवासाची आपण पाहणी केली. रसांच्या आस्वादाविषयीचे हे विवेचन काव्याच्या आस्वादाविषयक विवेचनाला लावण्याचे प्रयत्न हे झाले. आधुनिक साहित्याकरिता हे प्रयत्न जसेच्या तसे उपयुक्त येणार नाही, परंतु प्राथमिक कालखंडामध्ये मांडलेले हे विचार हे अत्यंत महत्वपूर्ण असे विचार आहेत. नाटकाच्या आस्वादासंबंधी असलेला हा विचार काही प्रमाणात काव्याच्या आस्वादाकरिता आपल्याला वापरता येतो. हे जे विवेचन आहे या विवेचनाचे सविस्तर टिपण हे तुम्हाला दिले जाईल. त्यामध्ये वेगवेगळ्या उदाहरणांसहित
आणि वेगवेगळ्या विस्तारासहितचे विवेचन तुम्हाला उपयुक्त ठरेल. येथे आपण आज